चला जबरदस्त स्पर्धा. सूर्योदय मात्र आपल्यापासून रजा घेत असताना संध्याकाळचं सत्र चालू झालं या ठिकाणी. 4:40 झालेत. पहिला बॉल सामन्याकडे माही. पहिलाच बॉल जागा भरून खेळायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. पहिलाच बॉल मात्र भन्नाट वेग आणि पहिला चेंडू होतोय निर्धाव, म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता केले धनंजय याने. पहिला चेंडू मात्र चांगला भन्नाट वेग होता चेंडूला. माहीला मात्र कुठलाही मौका दिला नाहीये आणि पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना गोलंदाज धनंजय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने सामना करेल माही. हा चेंडू उडवला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत. माही मात्र सलामीला गेला होता मैदानाच्या आतमध्ये, काही करू शकला नाही मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला चेंडू निर्धाव फेकला आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र गोल्डन विकेट. माहीला मात्र मैदान सोडावं लागतं. माही बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा ज्ञानेश्वर पाहू शकता तुम्ही. धनंजय मात्र चांगली गोलंदाजी करतो. पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट. पॉवर प्लेचं षटक कसं फेकायचं हे दाखवून देत असताना जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल ज्ञानेश्वर. तिसरा बॉल फेकून दिला त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते. दुसऱ्या अटेम्प्टवरती मात्र झेल कॅरी करायचा प्रयत्न, पण बघता बघता मिस फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. बघता बघता चेंडू सीमारेषा पार. हा येतो तिसऱ्या चेंडूवरती ज्ञानेश्वरच्या बॅटमधून चौकार. चौकाराच्या मदतीने मात्र अकाउंट ओपन केलंय ज्ञानेश्वरने स्वतःचा आणि संघाचं. चौकार लगवलाय. जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा मात्र चौकाराने सुरुवात केले. धनंजयवरती मात्र हल्ला चढवलाय. हा चेंडू पुन्हा एकदा खोला टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षक बीट झालेत त्या ठिकाणी आणि बघता बघता चेंडू सीमारेषा पार. चेंडू फरार. हा इथे बॅक टू बॅक. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 8. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 8 धावसंख्या धावफलकावरती. धनंजयने मात्र 2 चेंडू चांगले फेकले. लगेच ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये गेला आणि 2 चेंडूवरती 2 चौकार लगवलेत. जबरदस्त कामगिरी ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. वन डाऊनचा प्लेअर आहे. वन डाऊनच्या प्लेअरने कशी कामगिरी करायची ते दाखवून देत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार. तिसरा चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, पण बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये आणि हा जातोय निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूवरती 2 चौकार लगवले. 5व्या चेंडूवरती लगेच कमबॅक पाहायला मिळतो. या षटकातील शेवटचा चेंडू असेल धनंजयचा. शेवटचा चेंडू निर्धाव फेकेल की एखादा मोठा फटका येईल मैदानाच्या मध्ये. स्ट्राईकला ज्ञानेश्वर पाहू शकता तुम्ही. ज्ञानेश्वर खोलो टप्प्याचा चेंडू होता त्या ठिकाणी. खोदून काढायचा प्रयत्न. स्वतः यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतील आणि डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8. चला या मॅचचं धावतं उदाहरण ऐकूया. याच गावचा बुलंद आवाज, प्रसजित सरांचा आवाज. थँक्यू सो मच. हॅलो 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 हॅलो. थँक्यू सो मच दीप खिलारे. आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि करूया याही मॅचला सुरुवात. खरं तर तिसरा फेरीतील हा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला टीम डोनेवाडी आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट
यस शेलू आणि सोनिवली आहे या दोन संघादरम्यान हा सामना आहे. शेलू आणि सोनिवली या दोन संघादरम्यान हा सामना. सध्या तरी खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे. वेगवान चेंडू परंतु प्रॉपर लेंथ वरती चेंडू पाहायला मिळेल. अप्रतिम डिलिव्हरी इथे पाहायला मिळतोय. खरं तर अगदी वाईड लाईन वरती सध्या गोलंदाजी केली जाते आणि इथून हा अगदी चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले पाहिलं अप्रतिम होतं आणि इथून पाहिलं तर योग्य टप्प्यांवरती गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लेन बॉल परंतु आता पंच खरं तर दिशा दाखवतात. यस ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू आणि आता इथून एक अव्हांतर धाव मिळते टीम सोनिवली संघाला. टीमची टोटल या एक्स्ट्राच्या मदतीने पुढे जाते ते म्हणजेच 9 या धावफलकावरती. 3 षटकांचा सामना आहे. खरं तर शॉर्ट टाइम क्रिकेट आणि इथून आता सातत्याने धावा बनवाव्या लागतील. शॉर्ट ऑफ लेन बॉल वेट अँड वॉच पाय थांबले आणि त्यानंतर शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन करत असताना अगदी लॉंग लेग रिजन मात्र इथे क्लिअर केलंय. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचते ती 13 धावा. सध्या तरी चांगल्या स्कोरच्या दिशेने सध्या सोनिवली संघ वाटचाल करतोय. आताचा चेंडू पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू पाहायला मिळाला परंतु इथून टप्पा पडल्यानंतर उसली थोडीशी कमी मिळाली आणि त्याचा फायदा मिळतो म्हणेन गोलंदाजाला झालाय. जय भवानी शेलू विरुद्ध सोनिवली या दोन संघात दरम्यान हा सामना सध्या रंगतोय. शॉर्ट ऑफ लेन बॉल लेट कट केलाय. फटका चांगलाय लेट परंतु थेट बॉल चाललाय थर्ड मॅन सीमा पलीकडे. 4 धावा आणखीन या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर नागा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या बॅटमधून सध्या तरी चांगल्या धावा येत आहेत. अगदी नागेश 5 चेंडू खेळलाय. 5 मध्ये 3 बॉल डॉट आहे परंतु 2 चेंडूवरती 2 दमदार चौकार लगावलेले आहेत. खरं तर नागाच्या बॅटमधून धावा येत आहेत. खरं तर ओपनिंग प्लेयर आहेत. सलामीवीर बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सेट झालाय. चला स्पीडअप करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. षटकातील शेवटचा बॉल. 17 धावा बनल्यात. फुल लेन बॉल इथे बॅटची हलकीशी एज आणि त्यानंतर एक टप्पा घेत बॉल चाललाय पुन्हा एकदा कीपरला बीट करत सीमा पार. लगातारचा दुसरा नशिबाचा हा चौकार आलेला आहे. दोन षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सोनिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. 21 धावा. आता शेवटचा षटक सुरू आहे परंतु या शेवटच्या षटकात आता सोनिवली संघ जय भवानी शेलू संघाच्या समोर किती धावसंख्येचा टार्गेट देणार हे देखील पाहूयात. शेवटचे खरं तर 6 चेंडू आहेत परंतु मनोजचं कौतुक व्हायला पाहिजे. मागील मॅच मध्ये खरं तर 6 चेंडूमध्ये 7 धावा त्यानं डिफेंड केल्या होत्या. खरं तर मागील मॅच मध्ये मनोजनं खरं तर चांगलाच कारनामा केला परंतु या मॅच मध्ये आता काय करायचं आहे हे देखील पाहूयात. पुन्हा एकदा चांगली कामगिरी करायची. दोन्ही खेळाडूला दोन्ही संघांना चांगला खेळ करायचा आहे. पहिलाच बॉल फटका फसलाय परंतु काऊ कॉर्नर रिजन आता इथे क्लिअर केला जातोय. गॅप मध्ये चेंडू आणि चेंडू सीमा पार. एका टप्प्यावरचे चेंडू अगदी सीमा पार झालाय. इथे चौकार आलाय. मागील मॅचचा हिरो अर्थात ज्ञानेश्वर त्याच्या बॅटपण आता धावा येत आहेत. पहिल्याच बॉलवरती खरं तर चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 25 धावा आहेत. अगदी माहीचा विचार केला. माही स्वस्तात बाद झाला परंतु त्यानंतर नागेश आणि ज्ञानेश्वर दोघांच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. परंतु आताचा हा चेंडू त्या ठिकाणी डॉट पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू. अगदी जर का अशाच प्रकारे धावा आल्या तर
स्कोर कार्ड जवळजवळ 30 ते 31 32 पर्यंत जाऊन पोहोचेल, परंतु त्यापेक्षा जास्त दबाव बनवायचा असेल तर सातत्याने मोठे फटके उर्वरित 4 चेंडूमध्ये खेळावे लागतील. मॅच ऑन, गेम ऑन. मनोज गुडलेन स्पॉटचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फसवा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणलं आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. ॲक्शन रिप्ले पाहूयात स्क्रीनवरती. मनोज ओव्हर द विकेट न आलं गुडलेन स्पॉटवरती आणि त्यानंतर अगदी लेग कट केला, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि इथे हा डॉट बॉल. लगातार 2 चेंडू डॉट आलेले आहेत, परंतु आताचा चेंडू अगदी ऑन साईडला स्वीप केलाय. फटका चांगला आहे. अगदी स्क्रीनवरती चेंडू पाहायला मिळेल. थोडीशी या ठिकाणी आपण पाहू शकाल आउटफील्ड खराब, बॅकअप सुंदर व त्यानंतर अगदी चेंडूला उचलतील फेकतील तत्पूर्वी या ठिकाणी तब्बल 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावा संख्येच्या मदतीने आता टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 28 धावा आहेत. अजूनही उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत, परंतु या 2 चेंडूवरती आता अजून किती धावा बनतील हे देखील पाहूयात. किती धावा संख्येचं टार्गेट सोनिवली संघ देणार. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला गॅपमध्ये ढकलला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी ही धाव कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. नागाच्या बॅटमधून धावा येतात. 2च्या मदतीने टीमची टोटल 30 धावा आणि सध्या तरी पाहिलं तर दुसऱ्या विकेटसाठी ही चांगली पार्टनरशिप. तब्बल 0 धावसंख्येवरती माही बाद झाला होता आणि तिथून खऱ्या अर्थानं नागा आणि ज्ञानेश्वर दोघांच्या बॅटमधून चांगला धावा आल्यात. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय शेवटच्या बॉलवरती, रिस्क उचललाय आणि चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. खरं तर दणदण करत 4 धावांसाठी. सत्र पहिलं कंप्लीट झालंय, त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये 34 बनल्यात आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये 35 या धावा बनवाव्या लागतील. टीम जय भवानी शेलू संघाला 18 बॉल आणि 35 ची गरज.
चला याही मातला सुरुवात आपण करतोय खरं तर सेकंड इनिंगला सुरुवात या ठिकाणी केली जाते. तब्बल 35 धावा संख्येचं टार्गेट आहे. टीम शेडू संघाला पहिलाच बॉल अगदी चॉप केला इथे. फक्त दिशा देण्यात आलेली आहे. अगदी चांगला चेंडू होता आणि इथून चांगल्या चेंडूंना सन्मान दिलं जात आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती ही पहिली सिंगल. स्ट्राईक वरती बॅट्समन आपण पाहिले तर मनोज होते, परंतु आता या ठिकाणी आपण पाहिलं तर गणेश आहेत. फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. नो मिस्टेक. अगदी सेफ हँड तिथे डीप मध्ये चांगला शतरक्षण आणि चांगली कॅच इथे टिपण्यात आलेली आहे. पहा इथे समोर जो पडदा आहे तो षटकार आहे, त्यामुळे इथे कॅच कॅरी केलेली आहे. इथे विकेटचा पतन. पाच समोर जो पट्टा आहे तो 6 आहे. त्यानंतर कव्हरला जो पट्टा आहे तो षटकार आहे आणि अगदी पाठीमागे कीपरच्या पाठीमागे जो पडदा आहे तो देखील षटकारच आहे. अगदी आपण फक्त आपण पाहिले तर स्टेजच्या समोर जी लाईन पाडलेली आहे फक्त तिथेच षटकार आणि स्क्वेअर लेगला देखील तिथे लाईन आहे. पाहिलं तर अगदी कव्हर्स मध्ये त्यानंतर अगदी कीपरच्या पाठीमागे आणि स्ट्रेट तिकडे जो पडदा आहे तो षटकार असेल. मॅच ऑन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे सध्या तरी घडतंय काय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी उमेश आले होते. चेंडूला या ठिकाणी गॅदर केलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर का कदाचित इथे डायरेक्ट हिट झाला असतं तर इथे थोडं चित्र वेगळं दिसलं असतं, परंतु इथे कोणत्याही प्रकारचे घाई गडबडी झालेले नाहीये, त्यामुळे इथे हा डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू. सध्या तरी सुरुवात येते 3 चेंडू हे अप्रतिम पाहायला मिळतात. गोलंदाज उमेशांचे गुड लेन स्पॉटचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. अप्रतिम चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉल जय भवानी शेलू या संघावरती दबाव निर्माण करू शकतोय आणि इथे हा डॉट बॉल आलेला आहे. अगदी मॅन ऑफ द सिरीज साठी जी इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल अगदी स्टेज समोर. इथे देखील डॉट बॉल. इथे देखील निर्धाव चेंडू. अप्रतिम सध्या गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी उमेश यांची पाहायला मिळते. 5 बॉल झालेत, फक्त एकच धाव खर्च केलेले आहे. त्यानंतर एक महत्वाचा विकेट सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. अगदी लॉंग ऑफला अगदी तिथे नागा होता, त्यानं अप्रतिम कॅच टिपली. शेवटचा चेंडू अगदी या ठिकाणी इथे देखील फक्त दिशा दिलेली आहे. यस नो वेटचा वापर केला नाहीये, कॉलिंग केली नाहीये आणि इथे घडलंय काय, यस नो या ठिकाणी करत राहिले आणि इथे आपण पाहिलं तर अगदी क्रीज पासून दोन्ही खेळाडू पुढे आले आणि आता इथे रन आउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का लागतोय. शेवटच्या बॉलवरती इथे सध्या तरी धक्का लागलाय टीम जय भवानी शेलू संघाला. पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जे आहे ती जाऊन थांबली ती 1 या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता समीकरण इथे झपाट्याने वाढत चाललेलं आहे. येणारे खरं तर 12 चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी टीम जय भवानी शेलू या संघाला अजूनही 34 धावा बनवायच्या आहेत. 12-34 समीकरण. आता रिक्वायर्ड रन रेट वाढलंय. 17च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि जर का 17च्या सरासरीने धावा बनल्या तर मॅच मध्ये पुन्हा इथे शिरकाव केला जाऊ शकतो जय भवानी शेलू संघाच्या माध्यमातून. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, यानंतर अजून एक मॅच आहे.
चला या ठिकाणी नागा यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. मॅच ऑन गेम ऑन. टप्पा पडल्यानंतर इथे अप्पर कट केलाय परंतु तो देखील फसलाय. पॉइंटला खेळाडू होते तिथे अप्रतिम जजमेंट. अगदी उलट धावत असताना कॅच कॅरी केलेले आहे आणि इथे आणखीन एक धक्का लागलाय. तो जय भवानी शेलू या संघाला फलंदाज इथे बाद होतोय. गणेश बॅक टू दी. खरं तर महेंद्र होते आणि महेंद्र आता मैदानाच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी बॅट्समन पुढे आले होते. अगदी नागानं पाहिलं आणि लगेच शॉर्ट बॉल ठेवला आणि तिथे पाहिलं तर कट केल्यानंतर अगदी पॉइंटला चांगली कॅच कॅरी केली आहे. सध्या तरी या ठिकाणी जय भवानी शेलू संघाची सुरुवात थोडीशी खराब राहिलेली आहे कारण की लगातार विकेटचा सिलसिला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आतापर्यंत जवळजवळ जवळजवळ 3 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅट्समन प्रकाश आहेत परंतु पहिलाच बॉल ऑन साइडला इथे बॉलला ढकललाय. अगदी डीप मधून पाहिलं तर तिथे खरं तर रॉकी आले होते वेगाने. अगदी रॉकेट सारखे सुसाट आले आणि तिथे चेंडूला उचलफेक केली. फक्त एकच धाव आणि सिंगलच्या पद्धतीने टीमची टोटल 2 वरती 3 खेळाडू बाद आहेत. वेगवान चेंडू अगदी यष्टांचा जवळून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे सुद्धा पाहू शकता डॉट बॉल. वेगवान चेंडू होता. प्रथम गोलंदाजी सध्या नागेश यांच्या माध्यमातून. मॅच ऑन. आताचा हा चेंडू इथे दिशा पाहिली जाते. यस पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल आहे त्यामुळे 3 वरती 3 विकेट पाहायला मिळत आहेत. खरं तर 1 धाव इथे ऍड करण्यात आलेली आहे म्हणजेच टीमची टोटल ही जाऊन पोहोचली ती 3 या धाव फलकावरती. आता 8 बॉल आहेत. 32 धावा बनवायच्या आहेत. फुललेंचा बॉल होता ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न परंतु इथे दिशेवरती कंट्रोल नाहीये. पुन्हा एकदा वाईट बॉल. लगातारचा दुसरा खराब चेंडू फेकलाय गोलंदाज नागेशने आणि इथे देखील एक वाईट आलाय. सध्या तरी सामना जरी शेलू संघासाठी थोडासा कठीण आहे परंतु इथून जर का अशा प्रकारे चेंडू आले तर नक्कीच मॅच मध्ये शिरकाव केला जाऊ शकतोय. फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत. इथे चांगले प्रयत्न राहिले. चांगले प्रयत्न होते. चेंडूपर्यंत आले होते. सेकंड अटेम्प्ट मध्ये पुन्हा प्रयत्न केले होते परंतु शेवटच्या मोमेंटला इथे कॅच ड्रॉप. परंतु तदनंतर 2 धावा इथून 2 धावा कंप्लीट केल्यात. टीमची टोटल 6 धावा. सध्या तरी आता शेलू संघासाठी हा सामना थोडासा दूर राहिलाय कारण की 7 मध्ये आता 29 बनवायच्या आहेत. या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला तर मॅच पुन्हा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन साइडला टॅप केलंय परंतु याही बॉलवरती एकच सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 7 वरती. आता शेवटचे 6 बॉल आणि 28 धावा बनवायच्या आहेत. सामना थोडासा कठीण झालाय परंतु सुरुवातीचे 2 चेंडू हे फार महत्वाचे आहेत. जर का सुरुवातीच्या 2 चेंडूवरती लगातार